मला सांगा तुम्ही, मी परत येतो ना. आपलं नाव वगैरे काहीच येत नाही. ऍक्सिडेंट काय ते नाही. ऍक्सिडेंट ट्रकच आहे त्याची भाऊ, त्याचे टिप्परच आहे. असं हो, ते रेतीवाले आहे ते स्पेशल लागतात माग. बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण. फोनवरून कोणाशी बोलू नका. मंडळी, हा आवाज ऐकलात? ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. अचलपूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण तायडे आणि त्यांचे बंधू अभिजित तायडे यांनी या प्रकरणात पोलिसात तक्रार दिली आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणात बच्चू कडू, गोलू माहुरे आणि आणखी एका अज्ञात आरोपी विरोधात अपघाताचा बनाव करून खुनाचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बच्चू कडू यांच्या घरी अपघाताचा कट करत असतानाची ही कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला जातोय. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये नेमकं काय म्हटलंय सविस्तर ऐका. पण त्याला थो आहे का नाही. आता तुझा किडा कोण आहे पाहिजेपेक्षा हिंमत पण करून आलं. हे डोंगर फुटते गेल्या वरच आलेले. 1-2 लाख रुपये 3-4 लाख रुपये सांगतो. दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून कुठं पाहिलं तर तिची पत्ता नाही मला माहिती. ऍक्सिडेंट मध्ये घेऊ ना. ऍक्सिडेंट ती आपली गँग आहे भाऊ, आपली गँग आहे ऍक्सिडेंट. कुठं यवतमाळचं. ते सांग. आता काय कर, उलट काय कर, याला काही उडवायचं आहे. व्यवस्थित प्लॅनिंग करायचं. तुझं टोनिंग आमदार सुरू करू. मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो. बरोबर आहे. तसं प्लॅनिंग करायचं. याला उडवायचं काही म्हणजे लोक नाही येणार. मग आपला आहे आहेच. महिन्यात काय लागते ना. छत्रपती सारखं वागायला ना आपल्याला. ते नाही प्रवेश येतो सोबत ह्या असला माझी पोटीस आहे. बरोबर 15 दिवसात गेम लावायचं. उडवायचंच आहे. त्याशिवाय हे तलाव नाही. काय तिकडे त्याला हे गेला तर तुला संबंध तुटून जाते. मी सिलेंडर झालाय प्रॉब्लेम 15 दिवसात. मला सांगा तुम्ही, मी परत येतो ना. आपलं नाव वगैरे काहीच येत नाही. ऍक्सिडेंट काय ते नाही. ऍक्सिडेंट ट्रकच आहे त्याची भाऊ, त्याचे टिप्परच आहे. असं हो, ते रेतीवाले आहे ते स्पेशल लागतात माग. बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण. फोनवरून कोणाशी बोलू नका. सगळ्या गोष्टी भेटून कर लागते ते. तू भेटू नको. हा जर करत असता हा पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणार नाही. मी बरोबर माझ्या मित्राच्या मार्फत करतो ना. हे तिसरा मोबाईल घ्या. असं बसून फोटो काढा. कुठे हे निघालं नाही कधी फोटो मध्ये. त्या पोट्याचे चेहरे काय असेल ते नाही का. तिथं बॅनर असेल ना, बॅनरवर फोटो असेल ना. एकदा ते उडालं का नाही मग दर्श तोडून जाते. तू काय करत आल्या माणसाचा प्रवेश बीजेपी मध्ये. पहिले सांगू दे. फ्रॅक्चर नाही मग काय पुरं काम दाखवावं लागते. अर्धा काही ठेवायचं अंगावर बसाले. मग तो अजून भारी पडत. काय होतं त्याच्यात त्या मायाची फक्त त्याला घरच्या लक्ष्मीचा एक रिपोर्ट देऊन द्यावी किंवा वाईट नजरेनं पूर्ण माग. बाबा तो मायकडे चालली आहे नाही तर त्याकडे उडवतो. असा एक रिपोर्ट देऊन दे. सेफ राहत होतो. काही झालंय पुढं माग ना बाबा माझ्या पत्नीवर वाईट नजर ठेवलेली. एकूणच या प्रकरणात बच्चू कडू यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. माध्यमांशी बोलताना बच्चू कडूंनी आपली बदनामी आणि अटकेसाठीचा हा कट असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे आता पोलीस तपासात काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा.